तर कालच वुमेन्स डे झाला, परंतु कुठलाही एक दिवस हा स्त्रीचा नसतो. तर प्रत्येक दिवस हा तिचाच असतो, कारण तिच्यामुळे सर्व जे काही दिवस असतात ना, ते आपल्याला बघायला, आम्हा सगळ्यांना ते बघायला मिळत असतात. म्हणून कुठलाही एक दिवस हा स्त्रीचा नसतोच, तर तिच्यामुळे सर्व काही दिवस असतात, नाही का? तर असो, पण मला असं वाटत नाही की काल वुमेन्स डे होता म्हणून तिच्या आयुष्यात ना असा एक वेगळा काहीतरी चेंजेस झाला, किंवा त्या दिवशी तिला असं वेगळं काहीतरी ट्रीटमेंट मिळाली. हां, ठीक आहे, थोड्या जे काही विशेष आणि मिळाल्या असतील, किंवा काही एवढे ग्रेटफुल असतातही पीपल की ते तिच्याबद्दल जे काही हे असते ना, कृतज्ञता म्हणा, किंवा ती जी काही काम करते ना त्याचा खरंच रिस्पेक्ट करतात, आणि तेवढ्या वेळेपुरतं तिला ते शुभेच्छा देतात, स्टेटस वगैरे ठेवतात. परंतु मला नाही वाटत की त्या एका दिवसाने तिच्या आयुष्यात असा खूप मोठा बदल घडत असेल, किंवा कुणाच्या आयुष्यात बदल घडला असेल. सकाळी जरी जेवण नसेल बनवलं तरी संध्याकाळी मात्र बनवावं लागलं, आणि संध्याकाळी नसतं बनवलं असेल तरी सकाळी मात्र तुम्ही नक्कीच बनवलं असेल. आम्ही तसंच केलं. एक दिवस वुमेन्स डे आहे म्हणून नवऱ्याने डिनर करायला बाहेर नेलं, पण सकाळचं जेवण, नाश्ता, घरातली सगळी कामं, संडे असल्यामुळे जास्तीचे कपडे, स्कूलचे कपडे, ऑफिसचे कपडे, शूज, सॉक्स, परत ते कपड्यांना प्रेस करणं, आणि घरात संडे असल्याच्याने सगळेजण घरात असले, त्यामुळे घरात झालेला तो वेळोवेळी पसारा तो उचलणं, मुलांची खेळणी उचलणं, हे सगळं काही करत असताना असाच आपला सगळ्यांचा वुमेन्स डे सेलिब्रेट झाला. माझा तरी झाला आहे. तर आज आहे मंडे, आणि कुठलाही डे असला तरी आपली कामं मात्र कुठल्याच डेमुळे थांबत नाहीत, किंवा ती पटकन होत नाहीत, असं काहीच नाही. जे कामं असतात ते मात्र आपले चालूच राहतात, आणि ते कामं करत असताना आपण आपली जी की पॅशन म्हणू, किंवा आपली जी काही हॉबी आहे ती नेहमीच आपण सांभाळली पाहिजे, असं मला तरी वाटतं. आणि मी ते तुम्हाला नेहमी वारंवार सांगत असते की आपण घरातलं काम करत असताना आपण जे आपल्याला करायचं ना, की ज्यामुळे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळेल, किंवा ज्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होईल ना, अशा गोष्टी मात्र आपण ह्या नक्कीच केल्या पाहिजे. त्यामुळे होतं काय की दोन प्रकारचे फायदे यामुळे होतात. आता पहिला फायदा म्हणजे माहिती आहे का, की आपण स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करतो, स्वतःला एक स्वतःची जी की ग्रोथ लेवल असते ना ती वाढते. आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्याला मिळणारं सॅटिस्फॅक्शन, सोबतच दुसरे आपल्याकडे ज्या नजरेनं बघतात, किंवा जेव्हा आपण सेल्फ कॉन्फिडंटनी भरलेलो असतो ना, किंवा आपण स्वतःला काहीतरी समजतो, तेव्हा दुसरेसुद्धा आपला रिस्पेक्ट करतात, आणि दुसरेसुद्धा आपल्याला काही ना काही समजतात. तर काल ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे तुम्हालासुद्धा माहिती असेलच की ज्यांना मी आधीपासून फॉलो करते म्हणजे बघते. तर त्या ज्या आहेत हाऊस क्वीनच्या धनश्रीताई. तर बऱ्याच दिवसापासून ना इव्हनली 18-19 मी त्यांचे व्हिडिओ बघते, आणि ते बघून ना असं कुठंतरी वाटायचं की आपण सुद्धा ना असे व्हिडिओ बनवावे. परंतु बरेच जण म्हणतात ना की काय आपली लाईफस्टाईल दाखवायची, आणि जे आहे ना ते दाखवलं तर मग लोक काय म्हणतील, तर ते जाऊ द्या, पण अशी आपली जी काही लाईफ आहे ती आपण ओपनली नाही दाखवायला पाहिजे. त्यामध्ये प्रायव्हसी ठेवायला पाहिजे, नाही तर लोकांची नजर लागते, आणि आपली सगळ्यांची लाईफ एवढी काही सेटल तर नसतेच ना. म्हणजे ना प्रत्येक नात्यांमध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही कॉम्प्लेक्स असतात, काही ना काही अडचणी असतात, किंवा काही ना काही गुंतवणूक असते, की त्यामुळे गुंतागुंत असते. त्यामुळे काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपण ना ह्या गोष्टी आपल्या सोशल मीडियावर शेअर करायला पाहिजेत की नाही पाहिजेत. परंतु आता आपण असं बघतो ना की असे कितीतरी जण आहेत ना की त्यांची ती पर्सनल लाईफ शेअर करतात, त्यांचे गोल्स शेअर करतात, किंवा त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे ते शेअर करतात. आणि त्यांना बघून असं वाटतं की मग यांनी एवढं सारं दाखवतात, एवढं सारं करतात, मग त्यांच्याला कुठं नजर लागले, त्यांच्या गोष्टी कुठं बिघडल्यात, म्हणजे आपली गोष्ट बिघडेल म्हणून. आणि हाच विचार करून ना एवढे दिवस ना मी हे जे काही सोशल मीडियापासून ना लांब होते, की नको, की आपण आपली जी की लाईफ आहे ती पब्लिकली नाही करायला पाहिजे, किंवा असं शेअर करायला नाही पाहिजे, असं मला वाटत होतं. परंतु जेव्हाही मी त्यांचे व्हिडिओ बघायचे ना, तर त्या असं एक पॉझिटिव्हिटी तर मिळते, परंतु एक हे असतं ना की
कसं असावं एका स्त्रीनं, तर त्यांच्याकडे बघून खरंच वाटतं तसं की. आणि त्यांनी आता काल परवाच त्यांनी घर घेतल्याचा व्हिडिओ टाकला, कोल्हापूरला घर घेतले. आता असं मला माहिती नाही की कुणाच्या व्हिडिओमध्ये कुणाचं नाव घेऊन बोलायला पाहिजे का नाही ते मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट सांगते तुम्हाला की त्यांचं नाव स्पेसिफिक घेऊन नाही, परंतु ही गोष्ट चांगली आहे की महिलांनी त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे, अशातली गोष्ट दुसऱ्यांनी नाही. पण मला तरी असं वाटतं की आपण सुद्धा ना त्याच्यामधला एक तरी असा पॉईंट की चांगले गुण आणि कोणाच्या तरी याच्यातले चांगले गुण घेणं, ती व्यक्ती चांगली आहे हे मांडणं, याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. चांगले गुण घेणं ना, ती व्यक्ती चांगली आहे आणि त्या व्यक्तीचे चांगले गुण घेणं हे खरंच म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. असं नाही की आता ते करतात म्हणून आपण. आता त्यांनी घर घेतल्याचा त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं, तर ते घर त्यांनी घेतलं त्यांच्या स्वकमाईने. आणि खरंच ना, एका स्त्रीसाठी ना तिचं घर असणं ना हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. लहानपणी घर असतं ते आईवडिलांचं, भावाचं घर असतं, लग्न झाल्यानंतर ते सासू सासऱ्यांचं, नवऱ्याचं घर असतं. परंतु एक हे असतं ना की हे माझं घर आहे, की जिथून ना आपल्याला खरंच कोणीच काढू शकत नाही, की आपण सांगतो हे माझं आहे. सगळेजण म्हणतात ना की हे माझं ते माझं, पण स्त्रीला असं माझं म्हणण्यासारखं काही नसते. की खरंच या गोष्टीवर आपली एक हे असते की आता बऱ्याचशा स्त्रियांच्या आयुष्यात अशा गोष्टी होतात ना, काही भांडणं झाली किंवा काहीही झालं नात्यांमध्ये, तर त्यांना लगेच घराच्या बाहेर काढलं जातं की माझ्या घरातून चालती हो. परंतु जेव्हा तिचं घर असते ना, तेव्हा तिला असं कोणी नाही म्हणू शकत की माझ्या घरातून चालते. शेवटी ती म्हणू शकते की माझ्या घरातून चालते हो, म्हणजे कुठंही तिला जायची गरज नसते. मग काही झालं तर आई-वडिलांकडे जाणार, भावाकडे जाणार किंवा दुसऱ्या कुणाकडे जाणार, अशी परिस्थिती ना तिच्यावर कधी येत नाही. म्हणूनच ना एका स्त्रीनं ना एवढं मजबूत असलं पाहिजे किंवा एवढं इंडिपेंडंट असलं पाहिजे की तिनं ना तिचं स्वतःचं घर आयुष्यात ना कधी घ्यावं. आणि ही ना प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिचं ना स्वतःचं घर असावं. मला ना खूप आधीपासून सुद्धा असं वाटतं, कारण त्यासाठी मेहनत आपली ही चालूच असते की स्वतःचं घर असावं, स्वतःच्या मेहनतचं असावं. हां, भलेही ते कॉन्ट्रीब्युशन म्हणून असेल किंवा नवरा बायकोचं परंतु ते घर असावं आपण स्वतःच्या कमाईनं घेतलेलं. तर मला असं वाटतं की बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं ना की आपलंसुद्धा घर असावं म्हणून, पण त्यासाठी ना मेहनत करावी लागते. असंच आपण स्वप्न बघितले आणि ती स्वप्न अशीच साकार झाली असं होत नाही. त्या गोष्टी साकार करण्यात आणि सत्यात उतरवण्यात ना खूप मोठी मेहनत असते. तर ना अशी छोटी मोठी जी काही स्वप्न आहेत ना ती सत्यात उतरवण्यासाठी, कारण आपण स्वप्नात तर खूप काही बघतो, आपले स्वप्नात ना आपल्याला खूप काही दिसते, परंतु ते सत्यात उतरवण्यासाठी ना मेहनत लागते, जिद्द लागते, चिकाटी लागते. आणि ते जर करण्याची आपली तयारी असेल ना तर मग आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि त्याच गोष्टींकडे एक पाऊल वळवण्याचा प्रयत्न चालू आहे. फक्त त्या प्रयत्नांना ना आपल्या मेहनतीची साथ द्यावी लागते आणि सोबतच तुमच्यासारख्यांची सुद्धा आशीर्वादांची गरज असते. तर अशी छोटी मोठी स्वप्न या पब्लिक प्लॅटफॉर्मवरती येऊन सत्यात उतरवण्याचा जो काही एक छोटासा प्रयत्न आहे ना, त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल तर अशी अपेक्षा आहे मलाच. आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब ना नक्की करत जा, कारण की बरेच जण ना चॅनलवरचे व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत, कमेंट करत नाहीत आणि सबस्क्राईबसुद्धा करत नाही. मला वाटतं की सबस्क्राईब करायला ना काहीच पैसे पडतात का? तर एक लाईक आणि तुमचे एक सबस्क्राईब ना आमच्यासाठी खूप एक मोटिवेशन असतं की हां, आता याला एक लाईक मिळाला आहे किंवा एक सबस्क्रायबर आपला वाढला आहे. एका सबस्क्रायबरचं महत्त्व काय असतं ना, तर हे आम्ही सगळे कामं करून पटकन आवरून हे व्हिडिओ बनवण्यासाठी ना खूप मेहनत लागते. आणि त्या मेहनतीला थोडीसरी दाद जर मिळाली ना एका लाईकची, एका कमेंटची आणि एका सबस्क्रायबरची, तर खरंच खूप आनंद मिळतो, खूप मोटिवेट होतं मन आणि पुढे काहीतरी करण्यासाठी ना मन अजून धजावतं. म्हणून सपोर्ट करत जा. तर चला पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.